चला तर मग आज आपण शंखाची रांगोळी बघणार आहोत. सर्वप्रथम 5 डॉट मध्ये काढून घ्यायचे आहेत. या 5 डॉटच्या मध्ये 4 डॉट बसतील. समान अंतरावर काढून घ्यायचे आहेत. जशी वरच्या साईडला काढून घेतली तसे सेम खालच्या साईडला काढून घ्यायचे आहेत. आता हे 4 डॉट झाल्याप्रमाणे पुढे आपण पुन्हा 3 डॉट ॲडजस्ट करणार आहोत बरोबर मधल्या जागेमध्ये. जसं वरती झालं आहे तसं सेम टू सेम खालच्या साईडने सुद्धा करायचे. आता 5 नंतर 4 झाले, नंतर 3 झाले. आता हे 2 डॉट सेम टू सेम. आता वरून 1 डॉट. आता आपला हा अशा प्रकारे शंकरपाळीच्या आकारासारखे डॉट काढून झालेले आहेत. आता आपण आकार देऊया. सर्वप्रथम पहिला आणि त्याचे खालचे 2 डॉट अशा प्रकारे जोडायचे. त्याच्यानंतर खालचे 3 डॉटची लाईन जी आहे ती अशा प्रकारे जोडायची. सेम त्याच्या खाली 4 डॉटची लाईन जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. आता इथून असं चक्र तयार करायचं आहे. आता इथून हे जी लाईन जोडून घेतली त्याच्यानंतर ही इथे खालच्या टोकाला जॉईन करायची. आता सेम हा डॉट जो चौथ्या लाईनचा हा दुसरा डॉट आहे तो इथे खाली जोडायचा. तिथून पुन्हा अशी लाईन, जशी ही लाईन तयार केली तशीच ही लाईन तयार करून घ्यायची आहे. आता ही तिसरी लाईन तयार करून घ्यायची आहे. ओके. आता हे असं, त्याच्यानंतर हे असं, त्याच्यानंतर हे असं आणि हे असं. अशा प्रकारे आपला शंख तयार झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हा मी जरा पटकन डार्क करून घेते. बघा, हा अशा प्रकारे शंख तयार झाला आहे. तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीही असे डॉट काढून हा शंख काढण्याचा ट्राय करा. नक्की तुम्हाला सुद्धा जमेल. ठीक आहे. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.